नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीविषयी झटपट तयार होणारे गोविंद लाडूची रेसिपी पाहणार आहोत। त्याकरिता इथे मी वाटीमध्ये सर्व साहित्य काढून घेतले। 1 वाटी जाड पोहे घेतलेत। रोजच्या वापरातील जाड पोहे वापरत आहे। ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेत त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी सुकं खोबरे घेतले। तर इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले। तुम्ही इथे खोबरे किसून घेतले तरी चालेल। आवडीनुसार ड्रायफ्रूट घेतलेत। 1 वाटी गूळ घेतलाय आणि 2 ते 3 वेलची घेतलेत। आता हे सर्व जिन्नस आपण आता कढईमध्ये भाजून घेऊयात। तर गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवले। आता यामध्ये शेंगदाणे घालून 2 ते 3 मिनिटे आपण शेंगदाणे छान भाजून घेऊयात। शेंगदाणे भाजत आले की यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून आता हे शेंगदाणे आपण 1-2 मिनिटे भाजून घेऊयात। शेंगदाणे भाजले की काढून घेतले। त्याच कढईमध्ये आता पोहे देखील आपण 1-2 ते 3 मिनिटे छान असे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। अगदी हलकासा रंग येईपर्यंत इथे आपल्याला पोहे भाजून घ्यायचे। थोडेसे कडक झाले की इथे आपले पोहे परफेक्ट असे भाजले गेलेत। पोहे भाजले की एका डिशमध्ये काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये इथे आपण सुके खोबरे देखील भाजून घेऊयात। तर इथे आपलं सुकं खोबरं भाजून झालं की एका डिशमध्ये काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये इथे आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे। तूप गरम झालं की यामध्ये ड्रायफ्रूट घालून 1-2 ते 3 मिनिटे आपण भाजून घेऊयात। भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं भाजून झालंय। भाजल्यानंतर 5 मिनिटे आपण हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत। तर इथे मी मिक्सरचे मोठे भांडे घेतले। त्यामध्ये भाजलेले सुकं खोबरं घेतले, भाजलेले ड्रायफ्रूट घालायचे आहेत। आता यामध्ये आपण वेलच्या घालायच्या आहेत। तर तुम्ही इथे वेलची पावडर देखील वापरू शकता। तर झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घेऊयात। तर हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचे। खोबरे छान बारीक झालं की यातच आपण भाजलेले पोहे आणि शेंगदाणे घालून घेऊयात। हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। तर इथे आपण शेंगदाणे आणि पोहे छान बारीक करून घेतले। आता यातच आपण लगेच गूळ घालायचा आहे। तर इथे तुम्ही गूळ पावडर देखील वापरू शकता। आता झाकण लावून हे मिक्सरला परत आपण फिरवून घेऊयात। तर इथे आपलं सर्व जिन्नस छान असे बारीक वाटून झालेत। आता हे सर्व आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। इथे मी 5 चमचे साजूक तूप छान गरम करून घेतले। आता यात घातले की आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात। तर इथे मी मनुके साईडला काढून ठेवले, ते देखील यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात। तर हे सर्व जिन्नस छान मिक्स झाले की आता आपण लाडू बनवायला घेऊयात। तर इथे आपण गूळ आणि तूप घातले, तर इथे आपले लाडू देखील छान असे बनवता येतात। तर इथे तुम्ही काजूचे काप किंवा अशा पद्धतीने बेदाणे लावले तरी चालेल। तर अशा पद्धतीने इथे मी राहिलेले लाडू देखील बनवून घेते। लाडू बनवून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने इथे आपले लाडू तयार झालेत। अगदी 10 मिनिटात घरातील साहित्य वापरून झटपट असे गोविंद लाडूची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।